काय आलं इथं इथे 2-3 बिळ होते बिळात तो बाहेर आत बाहेर व्हायचा. कुठे इथे बिळ जास्त आहे. तिथे दगड आहे का नाही बाहेर काढले होते तरी पण तो बाहेर आला नाही. तो तिथनं बाहेर येते बघितलं का तुम्ही? बघितलं म्हणजे तुम्ही दुपार असा साप पाठणं पळता पासून आम्ही आहे पण ते आम्हाला गावलेलंच नाही. गावलेला कशाला गावलेला पगड चिरमनच्या घरापर्यंत बाहेर गेला आम्ही स्वतः इकडून बघितलं. इकडनं डायरेक्ट आलं इथं हे करायला भेटत होतं पण ते डायरेक्ट इकडे आलं. बिळले आहे तू या ठिकाणी तुम्ही खूप खणलेलं आहे. ते बेळ पण त्यांनी मुजवून टाकलेलं आहे. तर आपण काय करूया जरा थोडाफार प्रयत्न करूया इथे खंदूया. भेटला नाही भेटला. लोक खूप भ्याले ते आणि यांच्या या म्हणतात की यांच्या पाठी लागला तो साप. तर बघूया मित्रांनो साप कोणता आहे आपल्याला त्याला कशा प्रकारे इथून बाहेर काढता येते. नागिन आहे कोण म्हणते नाग आहे कोण म्हणते नागिन. नाही काय असेल ते बघूया आपण. जर सापडला तर आपण पकडून इथून घेऊन जाऊया. ह्या साईडचं राहून इकडचं ह्या साईडचं काढा. तिकडे पाठीमागं तुमच्या पायाच्या इथं तिथं म्हणताय ना तिथंच बघूया. एकच मिनिट इथेच आहे. आला 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 बाहेर आला. मित्रांनो बघू शकताय हा एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा ज्याला आपण नाग म्हणतो. उजवला हा भेटला तर मित्रांनो या ठिकाणी हा एक नागजातीचा साप होता आणि आपण आता त्याला इथून बाहेर काढलेला आहे. तर मित्रांनो बघू शकताय भारतात मानवी वस्तीच्या आजूबाजूला जे 4 प्रमुख विषारी साप आढळतात त्यापैकी हा एक नाग ज्याला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा असं म्हटलं जातं. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं जे की आपल्या नर्व सिस्टमवरती परिणाम करतं. तर मित्रांनो कोणताही साप आपल्याला चावला तर घाबरून न जाता आपल्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्यास प्राधान्य द्या. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धेला बळी पडून चुकीचे उपाय करत बसू नका. कारण साप चावल्यानंतर याच्यावरती जी ASV म्हणून जी लस दिली जाते ती एकमेवच याच्यावरचं औषध आहे. त्याच्यामुळं साप चावल्यानंतर दवाखान्यात जाण्यालाच प्राधान्य द्या. तर या ठिकाणाहून आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे आता. तर मित्रांनो या ठिकाणी आपण बॅग सेट केलेली आहे. तर आता त्याला जास्त वेळ न लावता पॅक करूया. कोबरा आहे. खाली गेलो चावला तर दवाखान्यात जातो नाही तर असं दुखाला बिकाला असेल तर का आपलं तांदूळ का नाही 4 दाणे. आता ते कसं आहे माहिती आहे का ते तुमच्या भीतीपोटी तुम्ही करताय. पण माझी तरी इच्छा आहे की आता मी तुम्हाला एवढं सांगितले काय म्हणजे आता एवढं तुम्हाला सांगितलं आता ह्याच्यावरनं तुम्ही तरी ते पण करायला नको पाहिजे. त्या सापाचा जीव वाचवला त्याबद्दल तुमचं पण आम्ही मनापासून आभारी आहे. आम्ही पण आभारी आहे. तुम्ही आला इथपर्यंत आम्ही काय मारू शकत नाही किंवा तसा. तर मित्रांनो 30 किलोमीटर अंतरावरती आहे. रात्रीचे आता वाजले असतील 8:30-9 वाजले असतील. त्यांनी कॉल केला आम्ही इथे येऊन तो साप रेस्क्यू केलेला आहे आणि आता त्याला त्याच्या 8 दिवसात मुक्त करूया. मोसम तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पाटीलवाडीमध्ये पकडलेला हा एक नागजातीचा साप
आपण या ठिकाणी फॉरेस्टमध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहे.